पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये भीमा नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय। विस्तीर्ण अशा भीमेच्या पात्रावर नजर जाईल तिथपर्यंत जलपर्णीचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय। वाढलेल्या जलपर्णीमुळे जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलंय आणि त्यामध्ये शहराचं सांडपाणी थेट सोडलं जात असल्यामुळे दुर्गंधी सुद्धा वाढली आहे। भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती आणि पिण्याच्या पाण्यावर सुद्धा याचा परिणाम होतोय। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे उगम पावणारे आणि सह्याद्रीच्या डोंगरकड्या मधनं खळखळत वाहणारी भीमा नदी खरं तर आता सध्या राजगुरुनगर शहरात आपण जर तिची परिस्थिती पाहिली तर जलपर्णीच्या विळख्यात खरं तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी जलपर्णीचं साम्राज्य पाहायला मिळतं। आपण जर या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी राजगुरुनगर शहराचं हे सांडपाणी सुद्धा या ठिकाणी थेट सोडलं जात आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर ही भीमा नदी जलपर्णीने वेढली गेलेली आहे आणि या परिस्थितीत खरं तर या भीमा नदीवरती या पुढची जी काही गावे आहेत राजगुरुनगर शहरापासून खालची त्या गावांचं पाणी सुद्धा पिण्याचं पाणी याच नदीवरनं गावांना पाणी पुरवठा केला जातो। अशा परिस्थितीत कुठलीही प्रक्रिया न करता या ठिकाणी थेट पाणी सोडलं जातं तर दुसरीकडे जलपर्णीचं साम्राज्य। त्यामुळे स्थानिक तरुणांकडनं वारंवार या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलं जातं की या नदीचं शुद्धीकरण व्हावं, जलपर्णी काढली जावी, मात्र याकडे सर्रासपणे प्रशासनाकडनं दुर्लक्ष केलं जातं। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न या निमित्ताने समोर येताना पाहायला मिळतो। त्यामुळे या पुढच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प प्रशासन हाती घेणार का आणि नागरिकांना दिलासा देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, खेड, पुणे।